डेरिव्हेटिव्हज म्हणजेच सामूहिक विनाशाची शस्त्रे आहे. ही गोष्ट कितपत खरी आहे? डेरिव्हेटिव्हज फक्त विनाशासाठीच वापरली जातात का, की फायनान्स जगात त्यांचा आणखी काही उपयोग असू शकतो? हाय गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनेल सेंटरिश आला बाय सेंटर सिटीवर, तुमचा वेल्थ पार्टनर. माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही पाहत आहात नाईस सिरीज 21 पास फॉर शुअर व्हिडिओज. NISNचा जो TMS डिस्ट्रीब्युटर्स परीक्षेचा कोर्स आहे त्याच्या व्हिडिओज आम्ही बनवत आहोत आणि आतापर्यंत 4 अध्याय कव्हर केले आहे आणि आज आपण 5वा आणि 6वा अध्याय याबद्दल बोलणार आहोत. 5वा अध्याय म्हणजे डेरिव्हेटिव्हज. या टेबलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की आज आपण डेरिव्हेटिव्हज मध्ये काय काय शिकणार आहोत. म्हणून हा अध्याय वाचल्यानंतर वाचकांनी डेरिव्हेटिव्हजचे मूलभूत संकल्पना, डेरिव्हेटिव्ह उत्पादनांचे प्रकार, डेरिव्हेटिव्ह मार्केटची रचना, डेरिव्हेटिव्हचा उद्देश आणि डेरिव्हेटिव्हचे खर्च, फायदे आणि जोखमी समजायला हव्यात. पूर्ण डेरिव्हेटिव्हपासून ते प्रत्येक संकल्पना, जोखमींपर्यंत आणि अंडरलाईंग मालमत्तांपर्यंत आज आपण सगळ्यांवर चर्चा करू. तर चला सुरू करूया नाईस सिरीज 21 APMS डिस्ट्रीब्युटर्सचा 5वा अध्याय डेरिव्हेटिव्हज. सर्वात आधी आपण सुरुवात करूया व्याख्येपासून, म्हणजे डेरिव्हेटिव्हची व्याख्या काय आहे. पहा, पुस्तकानुसार डेरिव्हेटिव्ह हा एक करार किंवा उत्पादन आहे ज्याची किंमत दुसऱ्या मालमत्तेवरून घेतली जाते, ज्याला अंडरलाईन म्हणतात. म्हणून हे जे डेरिव्हेटिव्ह करार असतात, जे डेरिव्हेटिव्ह वित्तीय करार किंवा डेरिव्हेटिव्ह उत्पादने असतात, त्यांची किंमत कुठल्यातरी दुसऱ्या अंडरलाईंग मालमत्तेवरून घेतलेली असते. कोणतीही अंडरलाईंग मालमत्ता काहीही असू शकते. कोणकोणत्या गोष्टी अंडरलाईंग मालमत्ता असू शकतात, चला समजून घेऊया. उदाहरणार्थ, मेटल्स जसे की सोनं, चांदी, अल्युमिनियम, तांबे, झिंक हे असू शकतात. एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच तेल, क्रूड ऑइल आणि तुमची उत्पादने, कोळसा, वीज, नैसर्गिक वायू. ॲग्री कमोडिटीज देखील येतात जसे की गहू, साखर, कॉफी, कापूस आणि आर्थिक मालमत्ता जसे की शेअर्स, बाँड्स आणि फॉरेन ट्रेड शेअर्सवर तुमचे डेरिव्हेटिव्ह असू शकतात आणि तुमचा जो निफ्टी इंडेक्स आहे त्याचेही डेरिव्हेटिव्हस असू शकतात. म्हणून यांना स्वतःची काहीच किंमत नाही. यांची जी काही किंमत आहे ती कुठल्या ना कुठल्या अंडरलाईंग मालमत्तेवरून ठरते. म्हणून अंडरलाईंग मालमत्ता कोणतीही असू शकते, जी आपण आत्ताच या टेबलमधून पाहिल्या. म्हणून या गोष्टींची जी काही किंमत आहे, एखादा डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट जसा सोन्याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्याची किंमत सोन्याच्या किमतीवर अवलंबून असेल. पुढे या टेबलमध्ये आपण समजून घेऊ की डेरिव्हेटिव्हजमध्ये ट्रेडिंग कशा प्रकारे होते. सोन्याचा जो भाव आहे आणि डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टचा जो भाव आहे त्याचा दर काय राहील हे आपण पुढे या अध्यायात समजून घेऊ. पहा, जर मी भारतीय संदर्भात बोललो तर भारतीय संदर्भात सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्टने डेरिव्हेटिव्हची व्याख्या केली आहे अशी सिक्युरिटी जी डेट इन्स्ट्रुमेंट, शेअर, कर्ज, हवामान सुरक्षा आणि सिक्युरिटाइज्ड रिस्क इन्स्ट्रुमेंट्स, कॉन्ट्रॅक्ट फॉर डिफरन्सेस आणि कोणत्याही प्रकारच्या सिक्युरिटी किंवा कॉन्ट्रॅक्टमधून तयार होते, ज्याची किंमत किंमतीचा निर्देशांक किंवा अंडरलाईंग सिक्युरिटीच्या किमतीवरून ठरते. म्हणून जर तुम्ही भारतीय सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ॲक्टबद्दल बोललात तर त्यांनी डेरिव्हेटिव्हच्या संदर्भात 2 व्याख्या दिल्या आहेत. आता आपण डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सच्या प्रकारांबद्दल बोलूया, म्हणजे डेरिव्हेटिव्हचे कोणकोणते प्रकार असू शकतात. तर सर्वात आधी 4 सर्वसामान्यपणे वापरले जाणारे डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स म्हणजे फॉरवर्ड्स, फ्युचर्स, ऑप्शन्स आणि स्वॅप्स. फॉरवर्ड्स, फ्युचर्स, ऑप्शन्स आणि स्वॅप्स आपण सगळ्यांबद्दल शिकू. सर्वात आधी आपण फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टकडे येतो. पहा, फॉरवर्ड्स म्हणजे काय. डेरिव्हेटिव्हचा सर्वात पहिला भाग म्हणजे फॉरवर्ड. चला समजून घेऊया की फॉरवर्ड म्हणजे काय. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट हा 2 पक्षांमध्ये थेट केलेला करार असतो, ज्यामध्ये भविष्यात ठराविक दिवशी एखादी मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचे ठरवले जाते. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 पक्षांमध्ये किंवा 2 पक्षांद्वारे एक करार केला जातो, ज्यामध्ये भविष्यात ठराविक दिवशी कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा करार केला जातो. कोणतीही 2 पक्ष जेव्हा आजच ठरवतात की आपल्याला भविष्यातील एखाद्या दिवशी एक व्यवहार करायचा आहे, त्या कराराला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. त्याच्या अटीही आजच ठरवल्या जातात. आणि फॉरवर्ड्स म्हणजे काय, हे प्रामुख्याने कमोडिटीज, फॉरेन एक्सचेंज, इक्विटी आणि इंटरेस्ट रेट मार्केटमध्ये वापरले जातात. पाहूया फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचे काही वैशिष्ट्ये कोणती आहेत. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे हा 2 पक्षांमधील करार असतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, हा 2 पक्षांमध्ये होणारा करार आहे. करारातील सर्व अटी जसे की किंमत, प्रमाण, मूळ मालाची गुणवत्ता, डिलिव्हरीच्या अटी, सेटलमेंट प्रक्रिया आणि करारात प्रवेश करण्याची निश्चित तारीख या सर्व गोष्टी ठरवलेल्या असतात. म्हणून भविष्यात ज्या गोष्टींमध्ये व्यवहार होणार आहे त्याचा किंमत,
प्रमाण, गुणवत्ता या सर्व गोष्टी आजच ठरवून ठेवल्या जातात. म्हणजे असं म्हणायचं आहे की भविष्यात व्यवहार करण्यासाठी दोन पक्ष जे काही ठरवतील, जसं की तारीख, किंमत आणि इतर सर्व अटी, सेटलमेंट प्रक्रिया, हे सगळं आजच ठरवून घेतलं जातं. आता पाहिलं जातं की फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स हे ओव्हर द काउंटर कॉन्ट्रॅक्ट्स असतात. हे OTC व्यवहार असतात ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टच्या सर्व अटी, किंमत, प्रमाण, गुणवत्ता, वेळ या सगळ्या दोन पक्षांमध्ये ठरवल्या जातात आणि यात बदल करणेही शक्य असते जर दोन्ही पक्ष सहमत असतील, दोन्ही पक्ष राजी झाले तर. मोठ्या कॉर्पोरेशन किंवा काही ट्रेडर्स OTC व्यवहारांचा वापर करतात, पण सध्याच्या काळात हे जास्त वापरात येत नाही. ओव्हर द काउंटर व्यवहार हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स पूर्वी केले जायचे. आता हे खूपच कमी प्रमाणात, खूपच कमी सध्याच्या मार्केटमध्ये अस्तित्वात आहेत. त्यांच्या काही मोठ्या मर्यादा आहेत. चला समजून घेऊया की या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्सच्या मर्यादा काय असू शकतात. पहा, सर्वात पहिली आहे लिक्विडिटी रिस्क. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टला असं मानलं जातं की हे टेलरमेड कॉन्ट्रॅक्ट्स असतात, म्हणजेच या कॉन्ट्रॅक्टचे टर्म्स त्या विशिष्ट पक्षांच्या गरजेनुसार बनवलेले असतात. ज्या टर्म शीट्स ते तयार करतात त्या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार असतात. इतर मार्केट किंवा इतर जे मार्केटमधील सहभागी आहेत ते कदाचित त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये रस दाखवणार नाही. उदाहरणार्थ, जर तुमचा दोन पक्षांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट कोणत्याही तिसऱ्या पक्षाशी ट्रान्झॅक्शन करता येत नाही किंवा होऊ शकत नाही, कारण जी गरज आहे ती फक्त त्या दोन्ही पक्षांचीच आहे. याच कारणामुळे असे पाहिले गेले आहे की यात थोडासा लिक्विडिटी रिस्क देखील असतो आणि कारण हे OTC ओव्हर द काउंटर ट्रान्झॅक्शन आहे म्हणूनच हे लिस्टेड नसतात. एक्सचेंजेसमध्ये फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स सूचीबद्ध आहेत की नाही याबद्दल प्रश्न उद्भवू शकतात. जर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स सूचीबद्ध नसतील आणि एक्सचेंजेसमध्ये व्यवहार केले जातील ज्यामुळे बाजारातील सहभागींना हे कॉन्ट्रॅक्ट्स सहजपणे मिळवणे कठीण होते. म्हणूनच इथे एक लिक्विडिटी रिस्क आहे. इथे एक काउंटर पार्टी रिस्क देखील असतो. चला समजून घेऊया काउंटर पार्टी रिस्क म्हणजे काय. पहा, काउंटर पार्टी रिस्क म्हणजे काउंटर पार्टीने आपली करारातील जबाबदारी पूर्ण केल्यामुळे आर्थिक नुकसान होण्याचा धोका. म्हणजे असं की तुम्ही करारामध्ये ज्या अटी व शर्ती लिहिल्या होत्या किंवा ज्या गोष्टी तुम्ही करारामध्ये नमूद केल्या होत्या, जसे किंमत, प्रमाण यासारख्या सर्व अटी, आणि समोरच्या पक्षाला काही आर्थिक नुकसान झाले आहे किंवा तो आर्थिक नुकसानामुळे आपली करारातील जबाबदारी पूर्ण करू शकत नाही, म्हणून याला काउंटर पार्टी म्हणतात. हे काउंटर पार्टी रिस्कला डिफॉल्ट रिस्क आणि क्रेडिट रिस्क असंही म्हणतात. जसं मी कर्जाच्या बाबतीत सांगितलं होतं, जेव्हा कर्जदार व्याज आणि मूळ रक्कम परतफेड करू शकत नाही त्याला क्रेडिट रिस्क म्हणतात. इथेही साधारणपणे तेच मानलं जातं. ही जोखीम म्हणजे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जेव्हा काउंटर पार्टी आपली करारातील जबाबदारी पूर्ण करण्यात अपयशी ठरते. म्हणून हे दोन होते फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचे मुख्य मर्यादा. आता चला समजून घेऊया की फ्युचर कॉन्ट्रॅक्ट काय असतो आणि कोणाला आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. डेरिव्हेटिव्हचा दुसरा प्रकार म्हणजे फ्युचर्स. फ्युचर्सबद्दल बोलूया, ते काय असतात. पहा, फ्युचर मार्केट तयार करण्यात आली आहे जी मर्यादा फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत त्या ओलांडण्यासाठी. म्हणजे असं म्हणायचं आहे की जे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट होते ते दोन पक्षांमध्ये होत होते तिथे काउंटर पार्टीचा धोका होता. असं होऊ शकतं की एक पार्टी डिफॉल्ट करेल आणि लिक्विडिटीचा धोका देखील होता कारण ते एक्सचेंजवर ट्रेड होत नव्हते. पण साध्या भाषेत सांगायचं झालं तर जर मी फ्युचर्सबद्दल बोललो तर हे सगळे मर्यादा फ्युचर मार्केट किंवा फ्युचर डेरिव्हेटिव्हज सहजपणे ओव्हरकम करतात. चला याची व्याख्या पाहूया. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक करार जो ऑर्गनाइज्ड एक्सचेंजद्वारे केला जातो. सर्व फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स हे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केलेले असतात. हे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असतात आणि तुमचे जे काही खरेदी विक्रीचा व्यवहार असतो, मग तो कमोडिटी डेरिव्हेटिव्ह असो, फायनान्शियल ॲसेट्स असो किंवा सोनं असो, तो सगळा व्यवहार एक्सचेंजच्या माध्यमातूनच होतो. तुम्हाला खरेदी विक्री एक्सचेंजवर येऊनच करावी लागेल. म्हणून या प्रकारे हा एक अत्यंत संघटित ऑर्गनाइज्ड पद्धत बनतो. जेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टमध्ये सहभागी होता तेव्हा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट हा एक अत्यंत संघटित ऑर्गनाइज्ड कॉन्ट्रॅक्ट असल्याचं दिसून येतं. आपण असंही म्हणू शकतो की फ्युचर्स हे स्टँडर्ड फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स आहेत जे एक्सचेंजवर ट्रेड होतात. म्हणजे एका अर्थाने त्याच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्सना आपण स्टँडर्ड करून एक्सचेंजवर लिस्ट केलं आहे.
म्हणून आता एक्सचेंजवर जो कोणी खरेदीदार आहे, ज्याला खरेदी करायचं आहे तोही एक्सचेंजवर येऊ शकतो आणि ज्याला विक्री करायची आहे तोही एक्सचेंजवर येऊन आपला कॉन्ट्रॅक्ट खरेदी विक्री करू शकतो. चला समजून घेऊया फ्युचर मार्केटचे वैशिष्ट्ये काय आहेत. फ्युचर मार्केटची वैशिष्ट्ये कोणती आहे? सर्वात पहिले येते दोन पक्षांमधील करार जो एक्सचेंजद्वारे केला जातो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा दोन पक्षांमधील करार एक्सचेंजच्या माध्यमातून केला जातो. इथे सेंट्रलाइज्ड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असतो, जसं आपल्या भारतात NSE, BSE आहेत. डेरिव्हेटिव्हमध्ये मुख्यत्वे ट्रेडिंग NSE मध्येच होते. सुमारे 90% डेरिव्हेटिव्ह मार्केटमधील व्यवहार NSE द्वारेच होतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना पूर्णपणे सेंट्रलाइज्ड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मिळतो. खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या मुक्त संवादातून किंमत ठरवली जाते. या गोष्टीसाठी तुम्हाला कुठलीही फी द्यावी लागत नाही. इथे खरेदीदार आणि विक्रेत्यांमधील संवादामुळे किंमत ठरवणे अगदी सहजपणे आपोआप होते. दोन्ही पक्षांना मार्जिन भरावे लागते. मार्जिन म्हणजे काय याबद्दल आपण पुढे बोलू, पण आता तरी मी तुम्हाला सांगतो, डेरिव्हेटिव्ह ट्रेड करण्यासाठी मार्जिन द्यावे लागते. दोन्ही पक्षांना डेरिव्हेटिव्ह मार्जिन द्यावे लागते. मग तुम्ही डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट खरेदी करत असाल किंवा विकत असाल. गुणवत्ता आजच ठरवली जाते. अगदी ठराविक पद्धतीने गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही गोष्टी आजच ठरतात. तर हे फ्युचर्स होते. आता पर्यायांबद्दल बोलूया. ऑप्शन्स म्हणजे काय? डेरिव्हेटिव्हचा तिसरा भाग म्हणजे ऑप्शन्स. चला ऑप्शन्स म्हणजे काय ते समजून घेऊया. ऑप्शन हा एक करार आहे जो खरेदीदाराला हक्क देतो. म्हणजे ऑप्शन्सचे जे खरेदीदार असतात त्यांना हा हक्क मिळतो. पण एका अर्थाने त्यांच्यावर कोणतीही बंधनकारक जबाबदारी नाही. ते खरेदी करू शकतात किंवा विक्रीही करू शकतात. कोणत्याही अंडरलाईन असेटला एक्सपायरीच्या दिवशी किंवा त्याआधीही ठराविक किमतीवर किंवा प्रीमियमवर कोणतीही तारीख असो, कोणतीही किंमत असो, खरेदी किंवा विक्री करता येते. जर तुम्ही ऑप्शन कॉन्ट्रॅक्टचे खरेदीदार असाल तर तो तुम्हाला खरेदी किंवा विक्री करण्याचा हक्क देतो, पण कोणतीही जबाबदारी नाही. तुमच्याकडे हक्क आहे की तुम्ही कोणताही कॉन्ट्रॅक्ट खरेदी करू शकता, विकू शकता. ही झाली ऑप्शन बायरची गोष्ट. आता आपण ऑप्शन सेलर्स बद्दल बोलूया. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ऑप्शन बायरकडे हा हक्क असतो की ते कधीही आपला ऑप्शन एक्सरसाइज करू शकतात. जो ऑप्शन सेलर आहे त्याला हा करारातील जबाबदारी पाळावीच लागते. म्हणून ऑप्शन सेलरला एका अर्थाने ही जबाबदारी पाळावीच लागते. जेव्हा कधी तुमचा ऑप्शन बायर ऑप्शन एक्सरसाइज करतो. आता सर्वात आधी समजून घेऊया की जर तुम्ही कॉल शॉर्ट केला असेल किंवा तुम्ही ऑप्शन सेलर आहात, तर सर्वात आधी समजून घेऊया की तुम्ही कॉलचे सेलर आहात, म्हणजेच तुम्ही कॉल विकला आहे. आता बघा, आपण कॉल तेव्हाच खरेदी करतो जेव्हा आपल्याला मार्केटवर जाणार आहे असं वाटतं, म्हणजेच मार्केटवर गेलं तर आपण कॉल खरेदी करू. म्हणून जर तुम्ही सेलर असाल तर तुम्हाला असं वाटतं की मार्केट तिथून वर जाणार नाही आणि कॉलची जी व्हॅल्यू आहे, कॉलचा जो प्रीमियम आहे तो 0 होईल. तो ऑप्शन सेलरला तो प्रीमियम हवा असतो. म्हणजेच जर तुम्ही बाय केला तर तुमची व्हॅल्यू तेव्हाच वाढेल जेव्हा इंडेक्सची व्हॅल्यू वाढेल. पण काय होईल जर इंडेक्स वाढलाच नाही किंवा इंडेक्स तिथेच स्थिर राहिला किंवा इंडेक्स त्या स्ट्राईक प्राइसच्या खाली आला ज्या स्ट्राईक प्राइसची तुम्ही कॉल खरेदी केली आहे, तर एक्सपायरीच्या वेळी ती कॉल पूर्णपणे 0 होईल. हो, ती 0 होईल. म्हणून या दृष्टीने कॉल रायटरला नफा होईल कारण त्याने जो प्रीमियम विकला आहे तो त्याला मिळेल. उदाहरणार्थ, एखाद्या कॉलची किंमत आहे आणि वर कुणीतरी कॉल शॉर्ट केली आहे आणि मार्केट त्या स्ट्राईक प्राइसच्या खाली आली, तर त्या कॉलची किंमत 0 होईल. म्हणून हे त्या कॉल रायटरचा नफा होईल. याचप्रमाणे जर तुम्ही एक पुट खरेदी केली असेल, जसं की मी तुम्हाला सांगितलं आता, किट खाली जाईल तर तुमचा नफा आहे. पण आता जर तुम्ही पुट शॉर्ट केली आहे, म्हणजेच तुम्ही ऑप्शन राईट केला आहे, ऑप्शन विकला आहे, पुट विकली आहे, याचा अर्थ तुम्ही हवे आहे की ती पुट 0वर जावी. तुम्हाला नफा तेव्हाच होईल जेव्हा पुट 0वर जाईल, जेव्हा मार्केट खाली जाणार नाही. मार्केट जर वर गेली तर त्या पुटची किंमत कमी होत जाईल, कमी होत जाईल, कमी होत जाईल आणि तुम्ही पुट शॉर्ट करण्यासाठी जे प्रीमियम दिले असेल ते सगळं प्रीमियम तुमचाच नफा होईल. तर एका प्रकारे आपण पाहिलं की ऑप्शन खरेदी करणारे कोण असतात आणि ऑप्शन विकणारे कोण असतात. कॉल आणि कॉल ऑप्शन आपण पाहिलं की बाय केल्यावर काय होतं आणि पुट बाय केल्यावर काय होतं. कॉल सेल आणि पुट सेल देखील आपण पाहिलं. तर हा खूप मोठा संकल्पना आहे. यासाठी तुम्हाला सविस्तर वाचायचं असेल. कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन. डेरिव्हेटिव्हसाठी तुम्हाला निजम सिरीज 8 जी आहे ती नीट अभ्यासावी लागेल. पण सर्व SPMS डिस्ट्रीब्युटर परीक्षेसाठी
ज्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्यासाठी इतकं पुरेसं आहे. जर तुम्ही पाहिलं तर या अध्यायातही फार सविस्तर सांगितलेलं नाही. फक्त व्याख्या सांगितल्या आहेत आणि या अध्यायातून 4 ते 5 प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे मी तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढंच पुरेसं आहे. यापेक्षा जास्त तपशिलात जाण्याची गरज नाही SPMSच्या दृष्टीने. पण जर तुम्हाला डेरिव्हेटिव्हज पूर्णपणे सविस्तर शिकायचे असतील तर तुम्ही NISMची सिरीज 8 म्हणजेच सिरीज 8 डेरिव्हेटिव्हज परीक्षेचं अभ्यासक्रम नीट वाचा. आणि डेरिव्हेटिव्हजचा शेवटचा भाग म्हणजे स्वॅप्स. तर चला समजून घेऊया की स्वॅप्स म्हणजे काय. पहा, स्वॅप म्हणजे एक करार असतो ज्यामध्ये दोन पक्ष भविष्यातील ठराविक तारखेला ठराविक रोख प्रवाहाची देवाणघेवाण करण्यास सहमत होतात. जसं आपण फॉरवर्डमध्ये पाहिलं आणि फ्युचर्समध्येही पाहिलं तसं या दोन पक्षांनी आजच ठराविक भावावर भविष्यात एखादा व्यवहार करण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण स्वॅप्समध्ये थोडासा फरक आहे. इथे ते काय करतात? दोन पक्ष भविष्यातील एका ठराविक दिवशी ठराविक कॅश फ्लोची देवाणघेवाण करण्याचा निर्णय घेतात. सामान्यपणे पाहिलं तर स्वॅप्स हे इंटरेस्ट रेट्समध्ये खूपच कॉमन असतात. म्हणजे इंटरेस्ट रेट स्वॅप्स खूपच सामान्य आहे. आजकाल भारतात इंटरेस्ट रेट स्वॅप्सचा फारसा वापर होत नाही, पण तरीही मी तुम्हाला सांगतो. पहा, इंटरेस्ट रेट स्वॅप्स दोन पक्षांमध्ये होतात जे आपले भविष्यातील कॅश फ्लो एक्सचेंज करू इच्छितात. साधारणपणे असे दिसून येते की कर्ज देणाऱ्या कंपनीच्या दोन कंपन्या असतात. उदाहरणार्थ, कंपनी अने निश्चित व्याजदरावर कर्ज घेतले आहे आणि दुसरी कंपनी आहे ज्याने मायबर अधिक 2% दराने कर्ज घेतले आहे. म्हणून मायबर म्हणजे बँका त्यांच्या प्रीमियम ग्राहकांना ज्या दराने कर्ज देतात त्या दराने आम्ही त्यांना मायबर कर्ज देतो. तर एका कंपनीने मिबोर प्लस 2% या दराने कर्ज घेतला आहे. म्हणजे जो मिबोर आहे तो बदलत राहील. त्यावर तुम्हाला 2% जास्त द्यावं लागेल. हा जो रिस्क प्रीमियम आहे. जे कर्ज तुम्हाला एक संस्थेच्या रूपात दिलं गेलं आहे. तर मिबोर प्लस 2% आणि दुसऱ्या कंपनीचा दर आहे फिक्स्ड 11%. तर चला ह्याच उदाहरणातून आपण समजून घेऊया की एक मिबोर होता. तुमची कंपनी ए आहे ज्याचा मिबोर प्लस 2% आहे आणि मिबोर 8% आहे. म्हणजे 8 प्लस 2% म्हणजे 10%. आता कंपनी एला वाटतं की मिबोर वाढणार आहे आणि ती विचार करते की आपल्याला फिक्स्डमध्ये जावं पाहिजे. तर ती फिक्स्डमध्ये जाते आणि दुसऱ्या बाजूला जी कंपनी आहे जिने 11% फिक्स्ड इंटरेस्ट घेतलं होतं तिला वाटतं की इंटरेस्ट रेट्स इकॉनॉमीत कमी होऊ शकतात. कदाचित मिबोर कमी होईल म्हणून आपल्याला मिबोर प्लस 2% असलेलं कर्ज घ्यावं असं वाटतं. म्हणून या दोन पार्टीज जर या एक्सचेंजसाठी तयार झाल्या तर याला आपण इंटरेस्ट रेट स्वॅप्स म्हणू. इथे पार्टीजसाठी इंटरेस्ट रेटच्या परिस्थितीला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एका व्यक्तीला वाटतं की व्याजदर वर जाऊ शकतात आणि दुसऱ्याला वाटतं की व्याजदर खाली जाऊ शकतात. एव्हाच हे शक्य आहे. म्हणूनच या पद्धतीने इंटरेस्ट रेट स्वॅप्स काम करतात. पहा, व्याख्या मी तुम्हाला हे उदाहरण देऊनही समजावलं आहे. हे PMSच्या दृष्टीने जास्त आहे. आता आपण डेरिव्हेटिव्हज मार्केटची रचना समजून घेऊया. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये वेगवेगळे खेळाडू असू शकतात जे आपली जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी येतात. म्हणून डेरिव्हेटिव्ह मार्केट एक प्रकारे तुमची जोखीम हेज करण्यासाठी तयार करण्यात आली होती. भारतात विविध स्टॉक एक्सचेंजवर खालील डेरिव्हेटिव्ह उत्पादने उपलब्ध आहे. इक्विटी प्रमाणेच मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. इक्विटीचे इंडेक्स ऑप्शन्स आहे, इक्विटीचे इंडेक्स फ्युचर्स आहे, वैयक्तिक स्टॉक ऑप्शन्स आहे, वैयक्तिक स्टॉक फ्युचर्स देखील आहे, करन्सी ऑप्शन्स आहे. आपल्याकडे इंटरेस्ट रेट फ्युचर्स आहेत आणि कमोडिटी फ्युचर्स देखील आहेत. म्हणून एका अर्थाने डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. आता आपण डेरिव्हेटिव्हजचा उद्देश पाहूया. डेरिव्हेटिव्हजचे मुख्यतः 3 उद्देश आहे आणि या 3 उद्देशांसाठीच डेरिव्हेटिव्ह मार्केट्स तयार करण्यात आल्या होत्या. पहिला आहे हेजिंग. हेजिंगमध्ये काय होतं? तुमचा तोटा कमी होतो. जेव्हा कोणत्याही गुंतवणूकदाराची एखाद्या स्टॉकमध्ये ओपन पोझिशन असते तेव्हा तो डेरिव्हेटिव्ह मार्केटचा वापर करून भविष्यातील किंमत बदलांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला वाटतं की तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये खूप जास्त खरेदी केली आहे आणि आता तुम्हाला असं वाटतं की तो स्टॉक खाली येऊ शकतो, तर तुम्ही त्या स्टॉकचा फ्युचर शॉर्ट करू शकता. म्हणजेच आता जर किंमत खाली गेली तर तुम्हाला फ्युचर्समध्ये नफा होईल. म्हणून या प्रकारे तुमची पोझिशन हेज होईल. जसं की कोविडच्या काळात पाहिलं गेलं होतं. सामान्यतः फंड मॅनेजर्स म्हणजेच PMS फंड मॅनेजर्स ते डेरिव्हेटिव्हचा वापर हेजिंगसाठी त्यांच्या पोर्टफोलिओसाठी करतात. ते तुमच्या पोर्टफोलिओला हेज करतात.
फ्युचर्स खरेदी करतात किंवा पुट्स खरेदी करतात जेव्हा मार्केट त्यांना वाटतं की खूप जास्त करेक्शन होऊ शकतं, जसं की कोविडच्या काळात पाहिलं गेलं होतं, तेव्हा फ्युचर्स एका प्रकारे तुमचं हेजिंगचं काम करतात. तिथे स्पेक्युलेशन बघा. स्पेक्युलेशनचा हिंदी शब्द आहे सट्टेबाजी. सट्टेबाजीमध्ये असं आहे की तुमचं प्रिन्सिपल गमावण्याची शक्यता खूपच जास्त असते. तुमचं प्रिन्सिपल पूर्णपणे धोक्यात असतं. म्हणजेच जर तुम्ही लाख गुंतवले तर कदाचित पैसे दुप्पटही होऊ शकतात, पण पैसे पूर्णपणे शून्यही होऊ शकतात. म्हणून डेरिव्हेटिव्ह मार्केटमधील जे ऑप्शन्स आहे तिथे इतक्या प्रमाणात तुमचे ट्रेडिंग होतं आणि इतक्याच प्रमाणात तुमचं नुकसान किंवा नफा होतो. म्हणून जर तुम्हाला सट्टेबाजी करायची असेल, जी अजिबात सल्ला दिलेली नाही, म्हणूनच मी म्हटलं की डेरिव्हेटिव्ह हे मोठ्या प्रमाणावर विनाश घडवणारी शस्त्रास्त्र आहे. विशेषतः सट्टेबाजीच्या बाबतीत जर तुम्ही सट्टा लावला तर तुमचे पैसे पूर्णपणे शून्यावर जाण्याची शक्यता खूपच जास्त आहे. तर डेरिव्हेटिव्हचा तिसरा उद्देश म्हणजे आर्बिट्राज. मग दुसरे काहीही असो. आर्बिट्राजमध्ये काय होतं? सामान्यतः कधी कधी असं दिसून येत की एखादा स्टॉक NSE वर लिस्टेड आहे आणि BSE वरही लिस्टेड आहे. उदाहरणार्थ असं होऊ शकतं की तो NSE वर 100 रुपयांना लिस्टेड आहे आणि BSE वर 100 रुपये 10 पैसे किंवा 100 रुपये 20 पैशांना लिस्टेड आहे. मग आर्बिट्राजिंगमध्ये काय होतं? ही 20 पैसे कमवण्याची संधी आर्बिट्राजिंगमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आर्बिट्राजची संधी तुमच्या 2 स्पॉट प्राइसेसमध्येही असू शकते, 2 फ्युचर प्राइसेसमध्येही असू शकते किंवा स्पॉट आणि फ्युचर प्राइसेसमध्येही असू शकते. एक प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण एक पोझिशन खरेदी करू आणि दुसरी विक्री करू. एक्सपायरीच्या वेळी आपण दोन्ही पोझिशन्स उलट करू. म्हणून या पद्धतीने आपण आर्बिट्राजिंगमध्ये पैसे कमवू शकतो. पण आर्बिट्राजच्या संधींसाठी अत्यंत कुशल ट्रेडर्सची गरज असते. हे रिटेलर्ससाठी शक्य नाही आणि यातून मिळणारा परतावा देखील, जसे तुम्ही पाहिले असेल म्युच्युअल फंड्समध्येही आर्बिट्राज फंड्स असतात, ते देखील 6-7% जास्त परतावा देऊ शकत नाही. म्हणून मार्केटमध्ये ही आर्बिट्राजची संधी कधी येते हे पाहावे लागते. त्याप्रमाणे खूपच उच्च कौशल्य असलेल्या ट्रेडर्सना ट्रेड करावे लागते. आता आपण कमोडिटीज बद्दल बोलूया. पहा, कमोडिटीज जसे की सोनं, चांदी, तांबे, अल्युमिनियम, शिसम, झिंक आणि तुमच्या कृषी कमोडिटीज म्हणजेच सर्व कृषी कमोडिटीज देखील एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहेत. भारतामध्ये काय आहे? मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि NCDE हे 2 एक्सचेंज आहेत जिथे कमोडिटीज लिस्ट केल्या जातात. कमोडिटीजमध्ये काय काय येतं ते मी सांगतो. कमोडिटीजमध्ये सर्वात आधी बुलियन्स येतात. बुलियन्समध्ये तुमचं सोनं आणि चांदी येतं. सोनं आणि चांदी पूर्णपणे फ्युचर्स मार्केटमध्ये पूर्णपणे मार्जिन ट्रेडिंगवर आधारित आहे आणि एका अर्थाने मी म्हणेन की हे खूपच जोखमीचं मार्केट आहे. त्याच्यानंतर बेस मेटल्स येतात. बेस मेटल्समध्ये तुमचे झिंक, कॉपर, लेड आणि अल्युमिनियम येतात. तर यामध्येही ट्रेडिंग होते आणि ते देखील खूपच जोखमीचे आहे. त्याच्यानंतर क्रूड ऑइल येतो. क्रूड ऑइल आणि नैसर्गिक वायू या दोन्हीमध्ये ट्रेडिंग होते. मग काही कृषी कमोडिटीज ज्या NCDEX वर लिस्टेड आहेत त्या येतात. एग्री कमोडिटीजमध्ये चला पाहूया. एका टेबलद्वारे तुम्ही हे पाहू शकता की कृषी क्षेत्रात बार्ली, चणा, मका, गहू, ग्वार सीड, ग्वार गम, मिरी, वेलची, धणे, जिरे, हळद, साखर, तांबे, रबर, कापूस, कापूस बियाण्याचे तेल, सोयाबीन तेल, मेन्थॉल तेल, रिफायनरी तेल या सर्वांचा समावेश आहे. एका प्रकारे हे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स डेरिव्हेटिव्ह लिस्ट म्हणून आहे. त्यामुळे हे फक्त आणि फक्त हेजिंगसाठीच वापरले जातात. यामध्ये ट्रेडिंग म्हणजेच स्पेक्युलेशन आणि ट्रेडिंग करणे शिफारसीय नाही. म्हणूनच मोठे मोठे ट्रेडर्स देखील हे फक्त हेजिंगसाठीच वापरतात. पण यामध्ये ट्रेडिंग अजिबात शिफारसीय नाही, कारण हे सगळे लिव्हरेजड कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि हे सगळे मार्जिनवरचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात. म्हणून कमोडिटीजमध्ये खूप प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स असू शकतात. आणि पुढचा विषय आहे करन्सी डेरिव्हेटिव्हज. करन्सीचेही डेरिव्हेटिव्हज असू शकतात एका पेअरचे. चला समजून घेऊया की कोणकोणत्या करन्सी आहे. आपल्याकडे कोणते डेरिव्हेटिव्हज उपलब्ध आहे. पहा, करन्सी डेरिव्हेटिव्हज सध्या 4 करन्सी पेअर्सवर उपलब्ध आहे. सर्वात आधी आहे USD, मग आहे युरो, ग्रेट ब्रिटन आणि जपानी येन. तर क्रॉस करन्सी फ्युचर्स आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स आहे. युरो USD, GBP USD, GBP JYP हे देखील सध्या भारतात करन्सी ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत. पुढे आहे मार्जिनिंग प्रक्रिया. पहा, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी तुम्हाला एक मार्जिन द्यावा लागतो. तुम्हाला संपूर्ण कॉन्ट्रॅक्टची किंमत द्यावी लागत नाही. डेरिव्हेटिव्हमध्ये फक्त एक मार्जिन आवश्यक असतो आणि तो तुमच्या एक्सचेंजवर अवलंबून असतो की एखाद्या विशिष्ट सिक्युरिटी डेरिव्हेटिव्हसाठी किती मार्जिन घ्यावे. उदाहरणार्थ आपण SBI बद्दल बोलूया. SBIचा आजचा भाव असू शकतो आणि तुम्हाला 1000 शेअर्स खरेदी करण्यासाठी 6 लाख रुपये गुंतवावे लागतील.
पण जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट घेतला तर या 6 रुपये लाखांच्या एकूण कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूपैकी कदाचित फक्त 10 ते 12% रक्कमच तुम्हाला द्यावी लागेल. म्हणून एक प्रकारे हे सगळे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स 10 ते 15% उपलब्ध असतात. याला मार्जिन ट्रेडिंग म्हणतात. तर बघा, तुम्ही यात मार्जिनवर ट्रेडिंग करू शकता. पण जर तुम्ही मार्जिन देऊन कॉन्ट्रॅक्ट खरेदी केला असेल आणि त्यात तुम्हाला तोटा होत असेल तर दररोज तुमचा जो M2M येईल तो तुम्हाला तुमच्या ब्रोकरलाच द्यावा लागेल. म्हणजेच तुमचा 15%चा मार्जिन कोणत्याही दिवशी पूर्ण असायलाच हवा. त्यात कोणतीही कमतरता येऊ शकत नाही. जर तुम्हाला त्यात नुकसान झाले किंवा त्या सिक्युरिटीमध्ये तुमच्या पोर्टफोलिओच्या 30 ते 40% नुकसान झाले तर तुमच्या ब्रोकरचा जोखीम व्यवस्थापन कक्ष तुम्हाला कॉल करेल आणि तुमची स्थिती देखील निश्चित करू शकेल. म्हणून जो मार्जिन आहे तो कोणत्याही दिवशी तो मार्जिन असायलाच हवा. म्हणून यालाच मार्जिनिंग प्रोसेस म्हणतात की कोणत्याही डेरिव्हेटिव्हजमध्ये वापरण्यासाठी तुम्हाला फक्त एक मार्जिन द्यावा लागतो जो 10 ते 15% किंवा 20% ही असू शकतो. काही अत्यंत परिस्थितींमध्ये तो 50%पर्यंतही जाऊ शकतो. आता आपण ओपन इंटरेस्ट बद्दल बोलूया. ओपन इंटरेस्ट म्हणजे काय? चला समजून घेऊया. पहा, ओपन इंटरेस्ट म्हणजे एकूण किती डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स प्रलंबित आहे जे अजून सेटल झालेले नाही त्यांना आपण ओपन इंटरेस्ट म्हणतो. म्हणजेच सध्या तुमच्याकडे जितके कॉन्ट्रॅक्ट्स ओपन आहे ते खरेदीमध्येही असू शकतात आणि विक्रीमध्येही असू शकतात. जर कॉन्ट्रॅक्टमध्ये खरेदीदार जास्त असतील तर ओपन इंटरेस्टमध्ये खरेदीदारांची संख्या जास्त दिसेल आणि जर विक्री जास्त झाली असेल तर ओपन इंटरेस्टमध्ये विक्रीची संख्या जास्त असेल. म्हणून एका प्रकारे ओपन इंटरेस्टच्या माध्यमातून आपण समजू शकतो की कुठे पोझिशन्स जास्त तयार होत आहे. एका प्रकारे ओपन इंटरेस्ट पाहून आपल्याला सूचक संकेत मिळतो की ती विशिष्ट सिक्युरिटी वर जाऊ शकते किंवा खाली जाऊ शकते. हेच होतं ओपन इंटरेस्ट. म्हणून मित्रांनो, हेच होतं 5व्या अध्यायातील डेरिव्हेटिव्ह्ज बद्दल सर्व काही. आता आपण याचे काही प्रश्न पाहूया. चला प्रश्न पाहूया. तर निफ्टी 50 फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये अंडरलाईन काय आहे हे पाहूया. मी तुम्हाला सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्ह्ज हे त्यांच्या किमती कोणत्या तरी अंडरलाईन मालमत्तेवरून घेतात. आता जसन इथे निफ्टी 50चा फ्युचर आहे तर तो विचारतोय की अंडरलाईन काय असेल. तर निफ्टीमधील टॉप ट्रेडेड स्टॉक्स, निफ्टीमधील स्टॉक्सची सरासरी किंमत, निफ्टीची किंमत आणि वरील सर्व. तर याचं उत्तर असेल निफ्टी 50 इंडेक्सची किंमत. निफ्टी 50 फ्युचर्सची किंमत ही निफ्टी 50 इंडेक्सवरून ठरते. प्रश्न क्रमांक 2. फ्युचर कॉन्ट्रॅक्टमधील काउंटर पार्टी रिस्क मुख्यत्वे कशी कमी केली जाते? ही काउंटर पार्टी रिस्क फॉरवर्ड्समध्ये असते तर फ्युचर्समध्ये ती कशा प्रकारे कमी होते? कॉन्ट्रॅक्टमधील एका पक्षाकडून कोलॅटरल ठेवणे, ग्रॉस बेसिसवर सेटलमेंट, क्लिअरिंग कोऑपरेशनचे कार्य, पोझिशन्स आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम्सवर मर्यादा. तर एका प्रकारे काउंटर पार्टी रिस्क कशी मिटिगेट होते? क्लिअरिंग कोऑपरेशनचे कार्य. जे क्लिअरिंग कोऑपरेशन आहे ते हे सुनिश्चित करतात की तुमची काउंटर पार्टी रिस्क कमी होईल. प्रश्न आहे नंबर 3. फ्युचर कॉन्ट्रॅक्टसाठी डेली मार्क टू मार्क मार्जिन ठरवण्यासाठी सेटलमेंट प्राइस कोणता असतो? पहा, शेवटच्या अर्ध्या तासातील ट्रेडिंगचा जो सरासरी भाव असतो तोच फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये M2M साठी वापरला जातो. म्हणजेच 3:30 वाजता जो भाव असतो त्यावरून M2M कॅल्क्युलेट केला जाणार नाही. तुमच्या त्या विशिष्ट सिक्युरिटीजसाठी तुमच्या शेवटच्या 30 मिनिटांच्या ट्रेडिंगची सरासरी म्हणून मोजला जाईल. म्हणून उत्तर आहे शेवटच्या 30 मिनिटांच्या ट्रेडिंगचा CD वेटेड सरासरी भाव. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बद्दल बोलूया. आर्बिट्राज संधी स्पॉट आणि फ्युचर किमतींमध्ये, फ्युचर ते फ्युचर किमतींमध्ये, फ्युचर आणि ऑप्शन किमतींमध्ये या सर्वांमध्ये अस्तित्वात असू शकतात. आपण अगदी स्पष्टपणे समजावून घेतले होते की आर्बिट्राज संधी स्पॉट प्राइस आणि फ्युचर प्राइस यांच्यात, स्पॉट आणि फ्युचर प्राइस यांच्यातही असू शकतात, दोन फ्युचर प्राइस यांच्यातही असू शकतात, तसेच फ्युचर्स आणि ऑप्शन्स प्राइस यांच्यातही असू शकतात. म्हणून उत्तर होय, उत्तर आहे डी वरील सर्व. म्हणून मित्रांनो, हे सर्व 5व्या प्रकरण डेरिव्हेटिव्हजमधून होते. आणि आता आपण 6व्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जे म्युच्युअल फंड्स आहे. पहा, जर तुम्हाला म्युच्युअल फंड्सबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाल तर निजम सिरीज 5 आहे. म्हणजेच संपूर्ण सिरीज जी म्युच्युअल फंड्सची आहे. संपूर्ण 12 पैकी 12 प्रकरणे आपण त्यामध्ये कव्हर केली आहे. तुम्ही ते पाहू शकता. संपूर्ण 12 प्रकरणे तुम्ही त्यात वाचून म्युच्युअल फंड्सची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. NISMच्या पुस्तकात 6 प्रकरणे म्युच्युअल फंड्सची आहेत आणि त्यामध्ये म्युच्युअल फंड्सचे प्रकार, म्युच्युअल फंड्स कसे काम करतात, स्कीम माहिती,
कागदपत्रे, जोखीम परतावा, आर्थिक नियोजन यासारख्या सर्व गोष्टी त्या प्रकरणात आहेत आणि हे सर्व आपण NISM प्लेलिस्टमध्ये सविस्तरपणे कव्हर केले आहे. म्हणून तुम्हाला जर 6वे प्रकरण पाहायचे असेल तर नक्कीच आमच्या NISMच्या प्लेलिस्टमध्ये जा, जी NISM 5 आहे म्युच्युअल फंड्ससाठी, आणि ते बघा. आणि आमच्या 6व्या प्रकरणासाठी जी प्लेलिस्ट आहे NISM 5 ती पाहण्यासाठी आमच्या या आय बटनावर क्लिक करा. तर या प्रकारे आज आपले 5, 4, 6 प्रकरणे पूर्ण झाली आहेत NISM 21 APMS डिस्ट्रीब्युटरसाठी. म्हणून मित्रांनो, व्हिडिओमध्ये राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलशी जोडलेले रहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत 7वे प्रकरण. धन्यवाद.